तर नाशिकच्या गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे। गंगापूर धरणातून 2133 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। गोदावरी नदीच्या पाणी पातळीत त्यामुळे वाढ झाली आहे। दुतोंड्या मारुतीच्या पायापर्यंत पाणी आलंय। धरण क्षेत्रात पाऊस वाढला तर पाण्याचा विसर्ग देखील वाढवण्यात येईल अशी माहिती प्रशासनाने दिली आहे। याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस सातत्याने सुरू असल्यामुळे गंगापूर धरणातनं 2133 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग जो आहे तो करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे गोदाघाट परिसरात पुन्हा एकदा पाण्याची पातळी काही अंशी वाढलेली आहे। नाशिकच्या गोदाघाट परिसरात पाण्याची पातळी वाढल्यामुळे या ठिकाणी पुन्हा एकदा पोलिसांच्या माध्यमातून सुरक्षा रक्षकांच्या माध्यमातून येणाऱ्या भाविकांना आणि पर्यटकांना नदीजवळ न जाण्याच्या सूचना ज्या आहेत त्या दिल्या जात आहेत। ऑरेंज अलर्ट नाशिक आणि उत्तर महाराष्ट्राला असल्याकारणाने या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने गोदाघाट परिसरातल्या सगळ्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा दिलेला असून यंत्रणा सगळ्या ज्या आहेत त्या अलर्टवर असल्याचं देखील बघायला मिळतंय। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी TV9।